पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की आपल्याला चक्क 100 वर्षापूर्वींचे कॉइन्स मिळाले होते. त्यामध्ये आपल्याला 12 आण्याचा देखील एक तांब्याचा कॉइन मिळाला होता. तर या भागामध्ये आपण बघणार आहोत आपल्याला या ठिकाणी अजून काय काय आणि कोणते जुने कॉइन्स भेटतात. पण पहिला व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो नक्की बघा. चला तर मग आपण सुरू करूया त्या पुढच्या ट्रेजर हंटिंगला. हे गाइस, मी धीरज आणि मी हर्षद. तुमचं पुन्हा एकदा बोकोबाबी पंटर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे. खूप वर्षांपासून पारंपरिक इथे गवळदेव साजरा केला जातो. चला तर मग बघूया आजच्या अशा वेगळ्या आगळ्या ठिकाणी काय सापडते. जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तुम्हाला आतून दाखवतो लोकेशन कशी आहे. हा आता ना हा एरिया आणि हा एरिया एवढा आता बघूया. तो एरिया म्हणजे दोन हिस्स्यामध्ये पार्टी करू. चालेल. पताऱ्यात कसं येणार एवढ्या वर. आपण काय करूया माहिती आहे, झाडू घेऊन ये. झाडू घेऊन येऊया आणि हा पतारा पुरा आधी साफ करूया. कारण एवढे जुने कॉइन मिस करून फायदा नाही. अरे वाळूर वाळूर पडशील आहे. येस, वारुळाचंच आहे काहीतरी. वारुळाच सापडलंय. आता खणणार कसं. हे बाई ते खण आता खण. वारुळ फोडू नको. इकडे नाही. लोकेशन एक नंबर आहे. पण भारी दिसते. थंबनेलला हेच ठेवूया. पावसात एकदा येऊया काय. पावसात येऊया या जागेवर. मस्त हिरवळ असते मित्रांनो. हे बघ रताळ खाऊ नको. रताळ नाही ते कंदमूळ आहे कसले तरी. मित्रांनो खणलं पण काय असं फारसं सापडलं नाही. आणि वारुळाचं इथे येते त्याच्यामुळे वारुळ्याची जागा आहे त्यामुळे खंत नाही जास्त. हा 10 मिनिटं गेली आमची इथे. मित्रांनो आताच बंद केलेला पण लगेच परत रिडिंग आली आहे. इथे आहे बाजूला थोडी. हे बघ इथे ना. ए कॉइन आईला खूप वेळानंतर फायनली. हा पण मातीमध्ये हे झालंय. तो कळत नाही कुठला आहे. नाही तो पाण्याने केल्याशिवाय नाही फायदा. ब्रश आणि पाणी पाहिजे बघा. तरी पण तुम्हाला दाखवतो. असा जुनाचा कॉइन आहे. तो एंडला आपण बघूया. बेस्ट लोकेशन आहे. ती साफ करून आपण परत येऊया कारण हे खूप कॉइन इथे सापडत आहे. आला रिडिंग आला आहे ना. हे बघ इथे आहे पण जरा ही माती काढ का मग समजेल. कचरा असू शकतो कारण इथे जाळलेला आहे. एकदम बारीक पण कॉइन असू शकतात एकदम जुने. त्यामुळे ते मिस होतात. हल्ली ना माती काय ते मिस होतात. इथे इथे थांब. इथे हा डीप आहे पण जरा वाटतं. बघूया वरच्यावर मिळाला तर. नाही वरच्यावर असताना तर मोठा वाजला असता रे. झाडाचा हे आहे मित्रांनो मूळ. त्याच्यामुळे ते खणता येत नाही आणि ते तोडू पण शकत नाही आपण.
मशीन चांगली पाहिजे बारीक शोधायला. हम्म. म्हणून मित्रांनो ना बरेच जण आम्हाला मेसेज करतायत की आमचं सोनं हरवलं या. पण विषय असा आहे ना की मशीन तेवढं एकदम बारीक सोनं वगैरे कॅच नाही करत. लकीली सापडलं तर सापडलं. त्यामुळे आम्ही त्यांना म्हणतोय की जरा थांबा, आम्ही जर मशीन अपग्रेड वगैरे केली ना तर तुमचं हरवलेलं सोनं सुद्धा आम्ही शोधू शकतो. पण इथे असा विषय होणार, जाऊन वेळ पण जाणार आणि काही हाती पण नाही लागणार, कारण बारीक सोन्याची वस्तू बारीकच असते, हम्म. ज्यामुळे त्याचं रिडिंग असं ॲक्युरेट नाही येत. हे बघ. फक्त मिस व्हायला नको. चांगली आहे. हो, टोन समजतो नाही पाहता असंच होत नाही. हां हे बघ. पण इथे बऱ्याच वेळा असं होतंय की आम्ही खणतोय पण नंतर मग मिस होतात सिग्नल. ते बाजूला काढ तुझं. हे बघ, हे बघ, हे बघ. पुढून खण ना, जरा जरा पुढे मार त्याच्या. हा, मग ते पाठी येणार खणत खणत. तेव्हा ते बघ. दाखव हळू. पाठी करवंदाचा काटा असेल ना, पाठी जो काटा बसला. जाऊ दे बाजूला. कॉइन बघ. होले कुणकेश्वरला वायसर मिळालं. होले होले करून. मी वायसरच समजलो पहिलं. इथे वायसर कसं येणार? हे बघ, कोणता आहे हा? 19 किती? 45 43. 45. हे बघ. हा, 43. अरे मला वाटलं Oh खरंच my वायसर आहे की काय. शपथ. हरि ओम देवा, जीवन सार्थकी झालं रे बाबा. अरे हे मेले लोकेशन आहे की काय अरे आहे? काय लोकेशन आहे, बेस्ट हे बघा मित्रांनो. मित्रांनो, कॉइनला होल आहे चक्क. आणि 1943. हे बघा वरती आलंय. ओ माय गॉड. 1943 साफ करून अरे दाखवतो. जेवढे भेटतात तेवढे एकदम बेस्ट फाइंड. आयुष्य हे लोकेशन नाही. मी 4 वेळा येईन पण मी येणार, सोडणार नाही एक पण कॉइन. कलेक्टिव्ह कॉइन आहे ते. आणि सोड, आपल्याकडे ही अशी म्हणजे बेसिक लेवलची मशीनच आपल्या एवढे कॉइन भेटतात. हो. इमॅजिन कर जर अपग्रेडेड मशीन आपल्याकडे आहे तर. झालं मग चांदी. मित्रांनो सपोर्ट करा यार, सपोर्ट करा या कंटेंटसाठी. तुमचा सपोर्ट, तुमचे जास्त लाईक जास्त व्ह्यूज आले ना तर आम्हाला मशीन अपग्रेड करायला बरं पडेल. ओ माय सपोर्ट गॉड. करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा असं नवनवीन पाहता येईल, जे कधीच हे कोणच शोधू शकत नाही होतं. आणि ते मिळणार पण नव्हते हा, कोणाला. ते फुकटच जाणार होते. तसे पण आपल्याला हे मेटल डिटेक्टरमुळे मिळाले. येस. आई शपथ, डेंजर. थँक्यू वडदेवता, खूप खूप धन्यवाद तुमचं. मजा आली यार. आली आली रिडिंग आली. आलो आलो धावत मी. आहे हे भैया 100%. हरिओम हरिओम. पारंब्या बघा. खेळूया काय थोडा? नको, आधी कॉइन काढतो. कुठे आहे? हे भाई इथे. आणि इथे सगळ्यात बेस्ट म्हणजे ऊन नाहीये. आता साधारण 11 वगैरे वाजले असतील. होय. पण तरी सुद्धा आम्ही एकदम चिल मध्ये. झालं, कॉइन आला. अरे यार, सापडलं. एक्साइट झाला. एक्साइटमेंट, जास्त एक्साइटमेंट बरी नाही मित्रांनो. हा खिळा भेटलाय बघ. त्या बाजूला काय. होय, तोच होता ना. हो, खिळा होता. मी आता खेळतो, तू शोध थोडं. हे बघा पारंब्या. 1 2 सुटणार नाही ना. सबस्क्राईब मला. ए पोर्शन तुम्हीच नको करू. यायचं आहे ना परत. तरी पण मित्रांनो ना, हा पूर्ण पत्रा मी साफ करणार आहे, कारण कॉइन सापडतात आहे. वरच्यावरच आहे काय ते. हे निसर्ग बघा, वड बघा कसं पारंब्या खालीपर्यंत आलंय.
पारंब्या मस्त आल्यात खाली, सुंदर अशी जागा आहे. असं दुपारचं ना येऊन शांत असं बेड वगैरे टाकून, वारा बघा कसलं सुटलंय, पानं बघा कसं घालतायत, मस्त शांत वाटतं. ये रे, मुंबईच्या एकदम धकाधकीच्या जीवनातून ते ट्रॅफिकचे आवाज पॅ 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 त्यापेक्षा ह्या आवाज बघा किती शांत आहे. हा आवाज बघा, पॅ पॅ पॅ. हा आवाज मला आवडतो. इथे आय थिंक कचरा जाळला गेलाय, कारण माती काळी दिसते. कुठे कचराच आहे, एवढा तर टी 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 नाही वाजत. रॅपर वगैरे असे जाळलेला कसं आहे, जाळलेली आहे ना. हे बघ. हा इथे जाळलेला कचरा आहे, सोड. मित्रांनो खूप मजा येते, एक्साइटिंग असा आजचा हा एपिसोड आहे. तुम्हाला पण मजा येत असेलच एवढे जुने कॉईन बघून, आणि खूप मस्त वाटतंय, खूप मस्त. लाईक करा, अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा पहिलं. म्हणजे याचा अर्थ तू चालू आहे रेकॉर्डिंग. इमॅजिन कर, इथे बाहेरच एवढे कॉईन भेटतायत, तर अगोदर वडाची पूजा वगैरे करताना ते वेड्याला वगैरे ठेवायचे, ते तर त्या एवढ्या कुंडात तर नक्कीच भेटतील आपल्याला. कुंडाच्या इकडे हे जर साफ केलं ना आम्ही, तर किती कॉईन मिळतील. आज पुरता बस करूया माझ्या मते, खूप झाले ना. अजून मित्रांनो हा बघा, हा पूर्ण आम्ही ह्या साईड वडाच्या ह्या साईडचा पूर्ण भाग केला, पण हा अजून पूर्ण भाग बाकी आहे, जिथे जेवण वगैरे करतात. हा जेवण वगैरे करतात. पण हा नुसता आता पताराच्या वरतीच फिरवतोय, सुक्या पाण्याच्या वरतीच फिरवतोय, त्यामुळे एक्झॅक्ट रीडिंग येत नाही. पण हे जर आम्ही साफ केलं ना, साफ करणार आम्ही आता 100%, हा पूर्ण एरिया साफ करणार आणि आग लावणार साईडला, आणि मग कॉईन हे करणार फाईंड. ये ये येस, जाता जाता एक कॉईन सापडला असताना अजून, ते पुढच्या वेळेला पण ठेवायला पाहिजे. आपण इथे बघ तरी, नाही तर सगळं आजच घेऊन गेलो तर पुढचा व्हिडिओ रिकामी. मित्रांनो जागा साफ केली आहे. अरे यार नाही, रॅपर असणार मे बी. माझं हे वाजलं, ते खाली आलं तेव्हा. अच्छा, होय का? नाही रॅपर बघू. होय ना, दहीचं होय. हे साईडला नसणार शक्यतो, तिकडे कसे आले काय माहिती. तिकडे आय थिंक पूर्वीचे देव वगैरे असतील, काय माहिती आता. त्या वारुळा ते ना आपल्याला जुन्या लोकांकडूनच कळू शकतं की तिकडे कॉईन कसे काय हा. भेटले. तिथे बहुतेक ना जुन्या देवांची पूजा वगैरे केली जायची, कारण तिथे एक मला दगड दिसला असा गोल असा. तर मित्रांनो कोण जर या गावातलं बघत असेल तर त्यांनी माहिती काय असेल तर नक्की सांगा. इथे कचरा आहे बघा, हा साफ केल्याशिवाय नाही करू शकत. हा पतारा साफ करा, पतारा आपण पतारा नाही, सुक्या पानं, सुकं पानं आम्ही आमच्या भाषेत पतारा म्हणतो. तर मित्रांनो आता थोडा वेळ आम्ही इथे बसतो कठड्यावर. वारा मस्त आहे, वारा मस्त येतोय, जरा शांत चिल वातावरणाचा पण अनुभव घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो जे कॉईन सापडले होते ते आता आपण सगळे आधी पाण्यात टाकूया. जवळ हे बघा हे सगळे कॉईन, एवढे काय कॉईन्स मिळाले होते आम्हाला. हे मेटल बांगड्याचे पीस आहेत, आणि हा एक असं वेगळा धातू आहे. इंडिया बस झालं, नको पितांबरीला. एंकल लाव नको लाव म्हणता बाबा. 1943 आहे, 1943 काय आहे. ओ नाही रे, मस्त झालं, असंच रंग हा त्याचं, तांब्याचं जातो. हे आता हळूहळू दिसायला लागला. नाईस रे, नाईस वर्किंग. फोटो बिटो बघा प्रॉपर अशी त्याने सुन्यासारखी. हो 1961. ते फोटो काढू करूया, फोटो काढल्याशिवाय नाही होत.
हे गाईज, तर असं होता आपला आजचा एक्साइटिंग असा आजचा ट्रेजर हंटिंगचा एपिसोड. आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल, नक्कीच आवडला असेल, कारण इतके जुने कॉइन 10 आणा तुम्ही साफ करून 12 आणा साफ केलेला तुम्ही पाहिला असेलच सगळा फोटो वगैरे. तर कसे वाटले आणि हे कॉइन काय किंमत असेल, त्याची काय माहिती असेल तर ते कमेंट मध्ये नक्की कळवा. हो, आणि याआधी तुम्ही असे कॉइन बघितले होते का हे पण कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि याचा पार्ट 2 बघायला आवडेल का हे सुद्धा नक्की सांगा आम्हाला. आम्ही 100% इथे परत येणार आहे, कारण हा आमचा पूर्ण पोर्शन अजून बाकी आहे. आणि नेक्स्ट टाइम येताना आम्ही झाडू किंवा काहीतरी घेऊन येणार आहे, जेणेकरून हा पूर्ण कचरा जो आहे तो साफ करून मग आम्ही मेटल डिटेक्टर युज करणार, म्हणजे अॅक्युरेसी अजून वाढेल आणि कॉइन सापडतील. तर हा असा होता आपला हा गवळदेवाचा ठिकाण आहे, तिकडे केलेला हा एपिसोड. आम्हाला अजिबात 1% सुद्धा गॅरंटी नाही होती की इथे असं काय सापडेल, पण स्टार्टिंगलाच एक कॉइन सापडला आणि त्याच्यानंतर आमची एक्साइटमेंट लेवल खूप हाय झाली आणि तसं सापडतच गेलं नंतर. आणि जिथे जिथे बीप वाजत होते तिथे तिथे कॉइन सापडत होते. जास्त करून कॉइन सापडले, दरवेळेला कचरा सापडतो. तर आणि इथे असे अँटिक असं काय नाही सापडले, पण ते कॉइन जे आहेत ते खूप रेअर आहेत आणि त्याची व्हॅल्यू पण खूप जास्त. येस. तर जाता जाता आमचे 2 इंस्टाग्राम आणि फेसबुकचे हँडल आहे, तिकडे दिसत असतील तर फॉलो करा, कारण तिकडे सुद्धा रील येणार आहेत. अशाच एका नवीन एपिसोड मध्ये पुन्हा भेटूया भन्नाट ठिकाणी आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत मित्रांनो, स्टे गोल्ड, पीस आउट. यो.